तर इकडे विदर्भामध्ये अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा शेगाव बाळापूर रस्ता पाण्याखाली गेलाय। यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रस्त्यावर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचलंय। 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रस्त्यावर पाणी साचलंय। या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत वाहन चालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। पाहूया। मी सध्या आहे अकोला बाळापूर शेगाव रस्त्यावर। एकंदरीत आपण पाहू शकता हा रस्ता पूर्ण जलमय झालेला आहे। दूरपर्यंत जर पाहणार तर या ठिकाणी पाणीच पाणी या रस्त्यावर दिसतंय। याचं कारण म्हटलं म्हणजे हा बाजूला शेतनाला आहे, या नाल्याचं पाणी कुठेतरी रस्त्यावर आलेलं आहे। एकंदरीत आपण जवळपास 2 किमी पर्यंत रस्त्यावर दूरपर्यंत पाणीच पाणी आहे। जवळपास 3 ते 4 फूट इतकं पाणी आहे। अनेक वाहनधारकांना या ठिकाणी रस्त्यातून म्हणजे या पाण्यातून आपली वाट काढावं लागते, पण धोकादायक स्थिती आहे। जवळपास इथं 1 ते 1.5 तासापासून पाण्याची ही स्थिती आहे। गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि जवळपास 200 ते 300 वाहन 2 व्हीलर्स 4 व्हीलर इथं अडकलेले आहेत। दादा तुम्ही कुठून आले? काय अमरावती डिस्ट्रिक्ट। काय इथं परिस्थिती? 2 तासापासून आम्ही अटकून आहे इथं। गाड्या निघत नाही आहे, पाणी खूप आहे वाढलं। ही आमची गाडी आहे इथं बाजूला। जर आपण पाठीमागे पाहिलं इथं बाजूला तर अनेक वाहन या ठिकाणी अडकलेले आहेत। यामध्ये जर काही पाहिलं तर एका आमदाराची पण गाडी त्या ठिकाणी दिसते। अशा अनेक वाहन या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अतिशय हा पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे, रस्ते जलमय झालेले आहेत। जवळपास 3 ते 4 फूट इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। अक्षय गवळी, कामठी न्यूज, अकोला।